एकीकडे इराण विरुद्ध अमेरिका हे युद्ध सुरू आहे, दुसरीकडे पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे. आता याच दरम्यान बिहारच्या राजकारणात एक प्रचंड मोठी घडामोड घडलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार हे बिहारचं राजकारण सोडून आता राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार आहेत. गुरुवारी म्हणजे आज 5 मार्चला त्यांनी एनडीएकडनं राज्यसभेसाठी उमेदवारी सुद्धा दाखल केली आहे. खरं तर बिहारमध्ये मागच्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजप आणि जेडीयू यांच्या महायुतीनं दणदणीत असा विजय मिळवला होता. ही निवडणूक एनडीएनं नितीश कुमारांच्या चेहऱ्यावरतीच लढली होती. या विजयानंतर नितीश कुमार यांनी तब्बल 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथसुद्धा घेतली होती. पण आता अवघ्या 3च महिन्यांनी ते मुख्यमंत्रीपद सोडणार आहेत. त्यांच्या जागी बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे असं देखील बोललं जातंय. आता ही घटना ऐतिहासिक अशीच आहे, कारण आजपर्यंत बिहारमध्ये एकदाही भाजपचा मुख्यमंत्री हा झालेला नाहीये. पण बिहारमध्ये नेमकं राजकारण काय घडलं, निवडणुकीनंतर अवघ्या 3च महिन्यांनी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद का सोडलंय, त्यांच्या जागी आता बिहारमध्ये नेमकं कोण मुख्यमंत्री होणार, सगळ्या राजकारण समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. सगळ्यात आधी नेमकं घडलं काय ते सांगते. बिहारमध्ये राज्यसभेच्या 5 जागा या रिक्त झालेल्या आहेत. त्यापैकी 4 जागांवरती एनडीएचा विजय हा निश्चित होता. यापैकी 2 जागा भाजपला आणि 2 जागा जेडीयूला असं वाटपही झालेलं. जेडीयूकडनं एका जागेवरती ज्येष्ठ मंत्री रामनाथ ठाकूर यांना पुन्हा संधी देण्यात आली, तर दुसऱ्या जागेवरती मात्र शेवटपर्यंत सस्पेन्स हा कायम ठेवण्यात आला. या जागेवरती पक्षाकडनं नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार यांना संधी मिळेल असं कालपर्यंत बोललं जात होतं. नितीश कुमारांना त्यांच्या मुलाला राजकारणात आणायचं, विधानसभा निवडणुकीदरम्यान हे होईल असं बोललं जात होतं, पण तसं काही घडलं नव्हतं. त्यामुळे निशांत कुमार यांना आता राज्यसभेद्वारे राजकारणात आणलं जाईल अशा चर्चा जोरदार पद्धतीनं चालू होत्या. पण 4 मार्चला चक्र अचानक फिरलं. निशांत कुमार यांच्या ऐवजी नितीश कुमार यांचं नाव राज्यसभेसाठी फायनल झालं. आता नितीश कुमार हे बिहारचं मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेत जाणार आहेत आणि त्यांच्या जागी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे हे स्पष्ट आहे. स्वतः नितीश कुमार यांनी एक्सवरती पोस्ट करत ही घोषणा सुद्धा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरच्या आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की आपण राज्यसभेवर जाणार आहोत, तसंच त्यांच्यानंतर बिहारमध्ये जे कोणी नवीन सरकार बनेल त्या सरकारला माझं पूर्ण समर्थन असेल, अशी घोषणा सुद्धा नितीश कुमार यांनी केली आहे. अशा प्रकारे आता बिहारमधलं नितीश राज संपून आता भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. पण नितीश कुमार यांनी अचानकपणे हा निर्णय का घेतला आणि त्यांच्या जागी बिहारचा नवीन मुख्यमंत्री नेमका कोण असेल ते पाहूयात. खरं तर 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. बिहार विधानसभेत सध्या भाजपचे तब्बल 89 आमदार आहेत, तर नितीश कुमार यांचा जेडीयू 85 आमदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण निवडणुकीत भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या तरी एनडीएनं नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री केलेलं. या बदल्यात भाजपनं सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्रीपद दिलेलं. महत्त्वाचं म्हणजे नितीश कुमारांनी पहिल्यांदाच बिहारचं गृहमंत्रीपद सोडलं होतं. नव्या सरकारमध्ये भाजपचे सम्राट चौधरी यांना गृह खातं देण्यात आलं होतं. तेव्हापासूनच असा अंदाज लावला जात होता की नितीश कुमार हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत, कारण एनडीएनं जरी निवडणूक नितीश कुमारांच्या चेहऱ्यावर लढवली असली तरी त्यांना शेवटपर्यंत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीरच करण्यात आलं नव्हतं. निकालानंतर सुद्धा राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल अशा चर्चांनी जोर पकडला होता. अमित शहा यांची नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याची इच्छा नव्हती अशा बातम्या सुद्धा आल्या होत्या. 2020च्या निवडणुकीत सुद्धा भाजपला जेडीयूपेक्षा जास्तीच्या जागा मिळाल्या होत्या, पण त्यावेळी सुद्धा भाजपनं नितीश कुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडलं होतं. पण यावेळी मात्र भाजप असं करणार नाही असं बोललं जात होतं. पण या सगळ्या राजकारणानंतर सुद्धा नितीश कुमारच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी एक बातमी अशी आली होती की भाजपनं नितीश कुमारांसाठी एक्झिट प्लॅन तयार केलेला आहे. हा एक्झिट प्लॅन काय असेल हे त्यावेळी समोर आलं नव्हतं, पण आता राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून नितीश कुमार यांची बिहारच्या राजकारणातून एक्झिट झालेली आहे. यासोबतच राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. आता राज्यामध्ये भाजपचा कुठला नेता मुख्यमंत्री होऊ शकतो, मुख्यमंत्री पदासाठी कोणकोणते नेत्यांची नावं चर्चेत आहेत ते सुद्धा पाहूयात. तर बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतलं पहिलं नाव आहे ते म्हणजे बिहारचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचं. सम्राट चौधरी हे बिहारमध्ये 6 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार म्हणून सुद्धा निवडून आलेले आहेत.
चौधरी यांनी 1990ला सक्रिय राजकारणात प्रवेश केलेला. सुरुवातीला ते लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीमध्ये होते. 1999ला ते राबडी देवी यांच्या सरकारमध्ये बिहारचे कृषी मंत्री झाले होते. 2010मध्ये त्यांनी बिहार विधानसभेत विरोधी पक्षांचे चीफ व्हिप म्हणूनही काम पाहिलं होतं. पण 14ला सम्राट चौधरी यांनी आरजेडीची साथ सोडली आणि 13 आमदारांच्या गटासह ते भाजपात सामील झाले. तेव्हापासून त्यांनी भाजपमध्ये आपलं स्थान मजबूत करायला सुरुवात केली. मार्च 2023मध्ये भाजपनं सम्राट चौधरी यांची बिहारचे प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली. चौधरी हे ओबीसी समुदायातनं येतात. त्यांच्या माध्यमातून भाजपनं बिहारमध्ये आपली ओबीसी वोट बँक मजबूत केली आहे. बिहारमध्ये जानेवारी 2024मध्ये सत्ता परिवर्तन झालेलं. त्यावेळी नितीश कुमार हे इंडिया आघाडी सोडत एनडीएमध्ये परत आले होते. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर सम्राट चौधरींना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. त्यानंतर 25च्या निवडणुकीनंतर सुद्धा त्यांच्याकडे हेच पद कायम ठेवण्यात आलं. सध्या सम्राट चौधरी हे बिहार भाजपचा चेहरा आहेत. ते भाजपचे राज्यातले सगळ्यात मोठे नेते आहेत. राज्याचे गृहमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा त्यांनाच मिळू शकते असं बोललं जातंय. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतलं बिहारमधलं दुसरं नाव आहे ते म्हणजे नित्यानंद राय यांचं. नित्यानंद राय हे भाजपचे लोकसभेचे खासदार आहेत. 24च्या निवडणुकीत त्यांनी आरजेडी उमेदवार आलोक कुमार मेहता यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता. लोकसभेत जाण्याआधी नित्यानंद राय हे बिहारच्या राजकारणात चांगले सक्रिय होते. खासदार बनण्याआधी ते हाजीपूर मतदारसंघातनं आमदार म्हणून सुद्धा निवडून आलेले आहेत. त्यांनी बिहार भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. राज्यात भाजपचा पाया मजबूत करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. नित्यानंद राय यांच्या बाजूने जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ते यादव समाजातनं येतात. त्यांच्याकडे बिहार भाजपचा यादव चेहरा म्हणून देखील पाहिलं जातं. बिहारमध्ये यादव समाजाची मतंही नेहमीच निवडणुकीत निर्णायक ठरलेली आहेत. लालू प्रसाद यादव यांची हक्काची वोट बँक मानल्या जाणाऱ्या यादव समुदायाला भाजपकडे आणण्यामध्ये नित्यानंद राय यांचा मोठा रोल राहिलेला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा होतीये. यानंतर बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतलं तिसरं नाव आहे ते म्हणजे डॉक्टर दिलीप जयस्वाल यांचं. दिलीप जयस्वाल हे बिहारचे निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष होते. ते अति या मागासवर्गातनं येतात. त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांची इमेज अत्यंत क्लीन म्हणून ओळखली जाते. त्यांच्यावरती एकाही गुन्ह्याची नोंद नाहीये. दिलीप जयस्वाल यांनी तब्बल 22 वर्ष बिहार भाजपचे कोषाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेलं आहे. तसंच ते नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे जर भाजपला क्लीन इमेज असलेला अनुभवी नेता हा मुख्यमंत्री पदासाठी हवा असेल तर दिलीप जयस्वाल यांचा दावा या ठिकाणी मजबूत असलेला पाहायला मिळतो. याशिवाय उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या नावाची सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होतीये. ते भूमिहार या समुदायातनं येतात, जी भाजपची पारंपरिक वोट बँक राहिलेली आहे. त्यांचे अशिक्स आणि शिस्तप्रिय नेता अशी देखील इमेज आहे. एकूणच काय तर आता नितीश कुमार हे राज्यसभेत निवडून गेल्यानंतर बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे. नितीश कुमार यांनी तब्बल 20 वर्ष बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं. या दरम्यान त्यांनी भाजप आणि आरजेडी या दोन्ही पक्षांसोबत मिळून सरकार देखील स्थापन केली. पण आता त्यांचं बिहार राज्यातलं राजकारण संपलेलं आहे. बिहारमधनं नितीश कुमारांची एक्झिट झालेली असून ते आता राष्ट्रीय राजकारणात दाखल झालेले आहेत. आता त्यांच्या जागी भाजपकडनं मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? नितीश कुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद का सोडलं असेल? त्यांच्या जागी आता नवा मुख्यमंत्री कोण असेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब